आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरू, ए अरू, जरा चष्मा देते का बेटा? बाबा, हा तुमचा चष्मा. अरे थँक्यू. आणि हा चहा. बाबा तुमच्या गोळ्या काढून ठेवल्यात, आठवणीने घ्या. मी आणि शाहू जरा बाहेर जाऊन येतो, ठीक आहे? आता ध्यानं ध्यायेदा जानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखकमलनिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनम्. आई स्मरणोपेतं. आई आम्ही जरा बाहेर जाऊन येतो ग. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरं जगत्रातु माविर्भूतम् अजं विभुम् रामरक्षा पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदाम्. तुलसी, पाणी आण ग. Don't worry, I'll take care of everything, okay? I'll talk to you later. Bye. काय ग, तुला एवढा उशीर कसा झाला? एरवी कोणाला उशीर झाला तर ओरडतेस, हा? आणि आज स्वतः तुझी वाट बघून सगळ्यांनी नाश्ता केला सुद्धा. It's okay. तुझा नाश्ता झालाय ना? Good. Good morning, darling. गुड मॉर्निंग मम्मा. Good morning. गुड मॉर्निंग. Good morning. Akshay, good morning, I said. गुड मॉर्निंग मम्मा. हे काय? तुझं ब्रेकफास्ट झाला? Did you have your juice? तुलसी, अक्षयसाठी ज्यूस आण. Have it, okay? काय ग, तुझी तब्येत ठीक आहे ना? का काय झालं? नाही, आल्या आल्या नोकर माणसांवर डाफरली नाहीस, माझ्यावर चिडली नाहीस, म्हणून म्हटलं विचारावं तब्येत बरी आहे ना तुझी. हो, बट बेटर लक नेक्स्ट टाइम. आई ते मरू दे, मला सांग, इतका उशीर का झाला तुला? कुठे गेली होतीस? मॉनिशाशी बोलत होते. कोण? शनायाची आई, माझी मैत्रीण मॉनिशा. जळली नाव लक्षातच राहत नाहीत माझ्या. एक्सक्लुझिव्ह नाव आहे शनाया. व्हेरी मॉडर्न. आणि खरं सांगू का आई, वेल तू नको इतका त्रास करून घेऊस नाव वगैरे आठवण्यासाठी. तुला अनेक गोष्टी नाही ओके? अक्षय, मी तुझ्या एंगेजमेंटची डेट ठरवली. हॅलो, सावकाश सावकाश. सॉरी. पाणी घे. सावकाश. ओके? पुढच्या आठवड्यात एंगेजमेंट ठरवली आहे, 7 तारीख. That's great. Okay, that means फक्त 6-7 दिवस आहेत शॉपिंग वगैरे साठी. बाका, ओके? यू नो व्हॉट श्रेयस, आय थिंक आपण डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन केलं पाहिजे. सुपर्ब. ऑफकोर्स एंगेजमेंट आपण आपल्या फार्म हाऊसवर करू. व्हॉट डू यू थिंक अक्षय? आफ्टर ऑल, यशोधरा सरनाईकच्या मोठ्या मुलाचं लग्न, सगळं कसं ग्रँड असायला हवं. एव्हरीथिंग टू मॅच आवर स्टेटस, राईट? यू गाइस कॅरी ऑन, मला जरा उशीर होतो, ऑफिसला इम्पॉर्टंट आहे. आय सी यू देयर, ओके?
अक्षयचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. त्याच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं चाललंय. शोधून काढायला हवं. समोर येऊच दे त्या अक्षयला. श्रावणीशी जे जे वागलाय ना तो, त्या सगळ्याचा जाब विचारणार आहे मी त्याला. अक्षय येईल ना, मला एकटं सोडणार नाही हे मला माहिती आहे, पण तरी खूप भीती वाटतेय. शाहू, सॉरी श्रम, जे काय घडलं त्यात माझी चूक होती. प्लीज प्लीज मला माफ कर. दॅट्स ओके अक्षय, तू इथे आलायस ना हेच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मी आता आलोय ना, मी सगळं नीट करेल. ओके, तू अजिबात काळजी करू नकोस. काळजी करू नकोस असं सांगणारं कुणी असलं की माणूस जास्त काळजी करायला लागतो. आराध्या, आय अंडरस्टँड, तुला माझा राग आलाय, पण प्लीज तू जरा समजून घे. जबाबदारीची जाणीव असणं वेगळं आणि ती स्वीकारणं वेगळं, आणि ह्या दोन्ही गोष्टी तुझ्याकडून घडत नाहीयेत. नाही असं नाहीये, हे बघ तू प्लीज. मग कसं आहे? प्रेम करताना तू तुझ्या घरच्यांची परमिशन घेतली होती का? मग आता का घाबरतोयस की हे सगळं जे काय सुरू आहे ते नाटक आहे? फसवतोयस का तू श्रावणीला? मी फसवतोय? आराध्या, अगं मला श्रावणीला फसवायचं असतं तर मी इथे आलोच नसतो ना. हो, मग तुझ्या आईने तुझं लग्न एका दुसऱ्याच मुलीशी ठरवलं तरी तू गप्प होतास. तेव्हाच जाऊन का नाही सांगितलं श्रावणी बद्दल? हे बघ अक्षय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. ओके, जर तुझ्यात गट्स नसतील तर मी येते तुझ्या आईशी बोलायला, चालेल? तुला काय वाटतंय मी माझ्या मम्माला घाबरतो? माझ्यात गट्स नाहीये. सध्या तसं नाहीये. मी माझ्या मम्माला, माझ्या घरच्यांना हे सगळं सांगणार. तू जस्ट एक करेक्ट वेळेची वाट बघतो आणि ती वेळ कधीच येणार नाही. तू प्लीज असं निगेटिव्ह का विचार करते? नेगेटिव्ह नाही, मी खूप प्रॅक्टिकली बोलते. मुळात तुम्ही दोघांनी वागताना जर विचार केला असता ना, तर आज माझ्यावर हे बोलायची वेळच आली नसती. आणि तुझं काय रे, तू अजून योग्य वेळेची वाट बघत किती दिवस गप्पा बसशील? पण श्रावणी, अरे तिने काय करायचं?